की गडचिरोलीमधनं आज महाराष्ट्राच्या तरुण आणि तरुणींसाठी एका योजनेची मी घोषणा केलेली आहे, ते म्हणजे गाव तिथे उद्योजक. मला जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की 470 गाव आहेत. आम्ही गडचिरोलीपासून सुरू करतोय ग्रामपंचायतीमध्ये. ग्रामपंचायतीमध्ये एक उद्योजक तयार करण्याचा संकल्प आम्ही केलाय. ते महाराष्ट्राच्या प्रत्येक गावामध्ये आम्ही करणार आहोत. याच्यातनंच नोकरीपेक्षा उद्योगधंदा करण्याची प्रवृत्ती मुलांमध्ये आणि मुलींमध्ये वाढेल आणि उद्योगाचं समर्थन करणारी युवा पिढी या महाराष्ट्रामध्ये तयार होईल. तसं मराठी भाषा विभाग स्वतंत्र जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सुरू करण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि वंदनीय बाळासाहेबांची जन्मशताब्दी असल्यामुळं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जिल्हा मराठी विकास केंद्र जे प्रत्येक जिल्ह्यामध्ये काढतोय ते देखील गडचिरोलीमध्ये करण्याचा निर्णय घेतला. आमचे वकील देखील तिथे युक्तिवाद करतायत. सर्वोच्च न्यायालयासमोर आम्ही देखील आमची बाजू मांडतोय. आम्हाला आशा आहे की आम्ही दिलेली कागदपत्र, आम्ही केलेलं नियमामधलं कामकाज, त्यामुळे आम्हाला आशा आहे की आम्हाला न्याय मिळेल. हे चुकीचं आहे. शेवटी आपण मुंबईसारख्या मेट्रो सिटीमध्ये राहतो, जी देशाची आर्थिक राजधानी आहे. त्याच्यामध्ये ही जागा शाकाहारी माणसासाठी आहे, ही जागा मांसाहारी माणसासाठी आहे. हे ठीक आहे, बिल्डरनं केलं असेल, मला माहित नाही, पण ही प्रथा पडू नये. या भागातल्या साहित्यिकांनी झाडी बोली संमेलन असावं अशी मागणी केली. तर ते दरवर्षी करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय. त्याला 25 लाख रुपये देण्याचा आम्ही निर्णय घेतलाय. त्याच्यानंतर जिल्ह्यातले जे लेखक आहेत त्यांचं प्रकाशन होत नाही, ते मराठी भाषा विभाग आता आमच्या विभागामार्फत प्रकाशन करेल असा आम्ही निर्णय घेतलाय. आणि काही पुस्तकं ही खरेदी जिल्ह्यातल्या लेखकांची करण्याचा देखील आम्ही आज निर्णय घेतला. विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी नरेंद्र मोदी साहेबांनी जंतर मंतरवर जो निर्णय घेतला विद्यार्थ्यांच्या मनातला, तसाच झारखंडच्या सरकारनं घेतला असता तर विषय संपला असता. पण एक महत्वाची गोष्ट आहे की जंतर मंतरचं विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आरूढ होऊन सन्मान्य राहुल गांधीजी नरेंद्र मोदी साहेबांच्या घरासमोर आंदोलन करायला गेले. मी तर वाट बघत होतो की आता ते झारखंडला कधी जातात आणि मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन कधी करतात, पण नाही केलं, असं बिझी असते. जिल्हा परिषदेच्या निवडणुकी संदर्भात आमची पक्षाची देखील बैठक झाली आणि महायुतीनं जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला सामोरं जाण्याचा आमचा विचार आहे. तरी देखील पक्ष वाढवण्याच्या दृष्टीनं जे जे काही करावं लागेल ते आम्ही करणार आहोत.